नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. मी संकेत घाडीवकर पुन्हा एकदा कोकणी संकेत ब्लॉगच्या मालवण यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचा मस्तपैकी सकाळच्या 9:30 पावणे 10 वाजता स्वागत असा. ऊन थोडासा आता बसाक सुरुवात होती. सध्याच्या घडी कोकणातलो सगळ्यात आवडतो सण 2 सणांपैकी एक म्हणजे गणेश चतुर्थी आणि दुसरं म्हणजे होळी. तर होळी सध्या चालू असा आणि सगळीकडे नाचा वगैरे फिरतात, म्हणजे तळी वगैरे घेणारे खेळ. तर सध्या तसा बॅकग्राऊंड चालू असा आपल्याकडे आणि बरेचसे पहिल्या दिवस घेऊन गेले नाचे आपल्याकडनं. आणि ह्या आता थोडासा दिसत असतात खाद्य माशांचा. तर आपल्याकडे मासं होतं ना आणलेलं, तर तो मेलो आणि त्याचा खाद्य उरला तर आपण आता एक्सपायरी होच्या आधी विहिरीतल्या माशांका घालतला. त्याच्यात ठिगूर वगैरे सोडलेले होते, मी दाखवलेले आहे, नवीन आणलेले होते ते. तर त्याच्यामुळे वेस्ट जाण्यापेक्षा त्यांना तरी घालायचं, त्यांचं तरी पोट भरतं, कारण विहिरीत असतात ते, त्यांना शेवाळाशिवाय दुसरं काही पर्याय नसता. तर बघूया आजचा व्हिडिओ कसा होता तो. आणि ह्याच्यानंतर खेळे वगैरे घराकडे येईल किंवा खेळे वगैरे कशा प्रकारे घराकडे येतात किंवा एक आशीर्वाद रूपी भेट असतं आपल्या घराकडे देवाची वगैरे, तर तशी प्रत्येकाच्या घराकडे कोकणात होता. आणि आजच्या व्हिडिओत आपण त्या बघताला आपल्या घराकडे येतले. आपण काही जास्त फिरत नाही, कारण सानवीची तब्येत थोडीशी डाऊन असते आणि पप्पा वगैरे फिरत असतात, पप्पा आणि काका. तर मी त्याच्यामुळे सध्या घराकडे थांबते. तर घराकडे राहून बारीक सारीक इतर कामं असतात चालू घरात वगैरे, तर त्या करीत असते. तर मोजून 3 ते 4 दिवसात आपले 2000 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत नवीन चॅनलचे. आणि जुन्या चॅनलचे 26,000 सबस्क्रायबर होते, तुमका माहिती असताला. तर 26 म्हणजे 25,800-900 काहीतरी होते. तर ते पूर्ण चॅनल अपलोड रिलीज झालो. तर त्या प्रत्येक व्हिडिओत सांगायची काही गरज नाही, पण जे नवीन असत ना तर त्यांना सांगायचं लागतं. आवाज थोडंसं बसलो, कारण शिमग्याचे दिवस असतात, रात्री मांड असतात, त्याच्यामुळे आम्ही गाणी वगैरे म्हणणं वगैरे सगळं चालू असतं. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच व्हिडिओ रेग्युलर बुक गावतले. चला सुरुवात करूया. आपल्या चॅनलचं पहिलं व्हिडिओ पडलेलो म्हणजे ही सावलीची जागा असा, आणि आपण हे भात जोडणी केलेला. जुने व्हिडिओ आता सगळे ते चॅनलसोबत गेलो, पण इतकी आपली भात शेती आहे, जुने सबस्क्रायबर सगळ्यांना माहिती असताला. तर हे आपण भात जोडतो, कारण ही सावली होती. 5-6 आंब्याची झाडं एकत्र होती बघा, ही 3च आणि थंय 3च. तर अशी 5 झाडं असत एकाच ठिकाणी रोजलेली. तर त्याच्यामुळे सावली भरपूर प्रमाणात असतं आहे, म्हणून आम्ही भात शेतीची कामं करू. आणि त्या दिवशी चॅनल बंद झाल्यावर हैनात आपण सुरुवात केलेला आहोत नवीन चॅनलची, आणि ते का 23,000 व्ह्यूज गेले पहिल्याच व्हिडिओ. माका वाटलेलं पहिले 2 दिवस कमीत कमी 300 ते 400 व्ह्यूज फक्त होते, आणि त्याच्यानंतर ह्या जागेवरचं व्हिडिओ एवढं व्हायरल झालं, 23-24,000 व्ह्यूज गेले. तर आपण जाईना घराकडे येतो ना, म्हणजे स्टॉपवरनं, तर ते पहिली घरात, तर त्याच्यात मांड असा आपलं, म्हणजे शिमग्याचं मांड. तर ही आपली भात शेती आहे, हिची भाजावळ वगैरे अजून करूच. म्हणजे मार्च लागलो तरी पण आपली अजून भात शेती वगैरे मशागत राहिली आहे. काय यंदा समजत नाही, सगळा लेट होता घरामुळे. तर असो विहिरीवर जातो आता सध्या. आणि खाद्य असं आहे बघा, भरपूर असा. आणि काही मासे असतात ना पाळलेले, तर त्यांना खाणं सूट होत नाही खायचा. तर असे पण विषय असतात, त्यांना त्यांचाच खाणं लागतं. तर एक्वेरियममध्ये आपण नवीन मासे ॲड करताला, पण नवीन घरात गेला का इतक्यात काय नाही होतं, कारण आपण सध्या बाहेर राहतो घराच्या. असं विषय असा. खेराचं झाड रुजलं आहे बघा, कैलासपतीचा वास आहे आता. म्हणजे ह्या फुल असा बऱ्याच जणांना माहिती असं जुन्या व्हिडिओत दाखवलं आहे. आता जाताना दाखवते आतमध्ये, तर विहीर दाखवत आहे. बरेच नवीन सबस्क्रायबर येतले, ते म्हणतले विहिरीक तुमच्या कटोडो वगैरे काय नाही बघा, ढोपारभर कटोडो हा ही बांधूची आता, पण निधी वगैरे खायना मंजूर होऊन येतं काय बघता मी वाट. कारण आपली ही जी आहे ना भात शेती, तर ती भरपूर असं, आणि त्याच्यात आपल्या शेतविहीर, आपल्या सरकार मान्य शेतविहीर आपल्याला मिळू शकतात. तर त्याच्यामुळे आपण वाट बघतो थोडीशी प्रोसेसिंगला असा. बघूया जमल्यास. तर या बाजूक आपली विहीर असं आहे बघा. हळूहळू ऊन वाढलं का हे का आग घालताला, सुकला काय औषध मारून, मग सगळा क्लीन होताला. चला खाद्य घालूया. तुमका काय दिसत नाही याच्यात, कारण पाण्याची लेवल भरपूर खाली गेली. इंजिन पण आपला वर येईल. ते बघा किती मासे आहेत बघा, ते बघा. मासे पण आपल्या आता कंटाळत आले खाऊन खाऊन. तर खवळे वगैरे ते बघा मोठे आहेत, त्याच्यामुळे ते वर डोक्या काढून खातात. तर या बाजूक आपला कलम एक असा बघूया आता, धरलेला आपण बघितलेला तेव्हा. तर चांगले मोठे आंबे असतात ना सुरुवातीचे, तर ते आपण काढू शकता इतक्यात ना पिकत घालूसाठी. पण ते बघूया त्याच्यानंतर.
हे बघा ह्या बाजू कैलासपती झाडा आणि फुला बघा उलट्या बाजून अशी. तर ही बघा फुलं कशी लागली आहेत बघा. तर ह्या महिन्यात ना मार्चमध्ये वगैरे फेब्रुवारी मार्चपासून लागाक चालू होतं. हे बघा असं झाड असतं आणि त्याच्या खोडात फुलं आणि फळं येतात. हे बघा जेव्हा आपण नवीन चॅनलवर पहिलोच व्हिडिओ टाकला होईलो की आपला यूट्यूब चॅनल डिलीट झाला वगैरे आणि इन्कम सोर्स आपला बंद झाला, काही एक नाही म्हणजे जॉब नाही पैसो नाही काय नाही, तर त्यांना मका सांगायचा स्वतःच्या जगण्याचा आधी पहिलो म्हणजे आपल्या एक विश्वास नसता. म्हणजे आज जगता आपण उद्या असावं की नाही. तर नोकरीची कशाक तुम्ही अपेक्षा करतास किंवा आज असतली किंवा उद्या नाही. कोरोना काळात तर बऱ्याच जणांचे नोकरी वगैरे गेले आणि त्याच्यानंतर सरकारी नोकरीचं पण भरोसा नसता. कधी कोणाक गावलाच रंग्यात किंवा कसं काय विषय होऊ शकतं सांगता येत नाही. नोकरीचं वगैरे वास्तवाशी काही संबंध नसता की तुमची नोकरी असा म्हणजे बिनधास्त झालाच बाबा माझी नोकरी कायमची आहे परमनंट, तर असं काही विषय नसता. असे बरेचसे गोष्टी आहेत किंवा बरेचसे आमच्याकडे असतात ज्यांचे जॉब अचानक भयानक गेले. तर यूट्यूब जो आहे ना तर त्या बऱ्याच लोकांका म्हणजे 80% लोकांका तरी हमखास यूट्यूब पोचता आणि इतकी अर्निंग आहे ना हे सरकारी नोकरीवाल्यांकाही पाठी काढतात. बरेचसे ब्लॉगर्स तुमका माहिती असतील. तर असं काही नाही खायच्या कामाक कमी लेखूचं नाही, फक्त बघवत नाही इतकीच गोष्टी असतात की यांका फक्त व्हिडिओ करून पैसे भेटतात पण त्याच्या मागचे कष्ट समजत नाही. आता नाही म्हटलंच तरी 2018पासून आपण यूट्यूब चालू केलेलं आहोत कोरोना काळापासून. अर्निंग माझा 2023मध्ये चालू झाला. तर तोपर्यंत माझ्याकडे कायच नव्हता, फक्त आपण व्हिडिओ बनवत होता असे गोष्टी होते. म्हणजे तेवढा सहन करूचं लागतं किंवा तेवढे कष्ट जे आहेत ना तर ते आपल्याला झेलूचे लागतात आणि त्याच्यानंतर काहीतरी आपल्याला सक्सेस भेटतात. तर आपण लोकांका वाटतं बिंदास होता. आणि आता विषय असं आलो की आपली फेस व्हॅल्यू जी होती ना म्हणजे बऱ्याच लोकांका आपला तोंड बघून सवय झालेली होती की ह्यो एक यूट्यूबर झालो किंवा बऱ्याच जणांका माहिती होतं कोकणी संकेत ब्लॉग्स किंवा आपलं चॅनल असं. तर त्याच्यामुळे तो चॅनल मेन डिलीट झालो असलो तरी पण त्या नावानं पण लगेच दुसरं चॅनल काढला आणि सगळ्यांच्या ओळखीचं होते बऱ्याच जणांचे आणि त्याच्यामुळे पटपटावून सबस्क्रायबर आपले 2 ते 3 दिवसात 2-2.5 हजार सबस्क्रायबर झाले आपले. तर ही काहीतरी कामाची पोच पावती असते आणि त्याच्यामुळे सगळ्या एवढ्या ॲडजस्ट करूचं लागतं. तर बरेच जण सांगत होते की व्हिडिओ कंटिन्यू टाकत जा, व्हिडिओ टाकत नाही त्याच्यामुळे थोडंसं परत रीच डाऊन होऊ शकतं. सध्या आपल्याकडे अर्निंग सोर्स नसल्यामुळे आपण जास्त करून यूट्यूबवर सध्या फोकस करू शकत नाही कारण घर चालू आहे आमचा. बाकी इतर घरातल्यांचे 2-3 जणांची तब्येत डाऊन आहेत किंवा माझं पण पर्सनल प्रॉब्लेम चालू आहे, महिन्यात पगार येतात किंवा असे विषय असतात त्याच्यामुळे आपण कंटिन्यू व्हिडिओ टाकतो. तर आता तसं विषय नाही, थोडे दिवस ॲडजस्ट करूचं लागतं आणि कंटेंट मेन म्हणजे मुळात कमी असतं सध्या. तर ज्यावेळेस पाऊस वगैरे पडताना तर तेव्हा कोकणात कंटेंट वगैरे असतं. आताचे सध्याचे रेग्युलर व्हिडिओ जास्त चालत नाही आणि त्याच्यामुळे पण थोडंसं अर्निंगवर इफेक्ट होता. आपल्याला अजून वॉच टाईम थोडंसं पुरं करूचा, अर्धो वॉच टाईम आपलं पूर्ण झालो. तर मॉनिटायझेशन हा तर त्या एका महिन्याच्या आसपास आपण कवर करता लावू सगळं आणि त्याच्यानंतर अर्निंग चालू होईल आपलं. तर घाबरायचं काही एक विषय नाही, फक्त थोडे दिवस ॲडजस्ट करून घ्यावं कारण सगळ्याच बाजूने सगळे जे आहेत ना गोष्टी तर ते एकदम मिळतात आणि त्याच्यामुळे मला थोडासा मेंटली शांत राहायचा. तर म्हणून वेळ भेटत तेव्हा व्हिडिओज टाकते आणि चॅनल नक्की ॲक्टिव्ह होतो आपलं. तर आंबे वगैरे धरतात आता बघू किल्लेले. तर या बाजूक आंबे धरलेले बऱ्यापैकी आंबे धरलेले पण ते आता त्या दिवशी पाडून नेलं आपलं समीर इलेलो पुण्यातून आणि त्या का आंबे नव्हते. तर आमच्या शेतीत बरेचसे आंबे होते बघा मोठे झाले आहेत आता. ते आपली काठी वगैरे कायच पोचायची नाही, चान्सेस 0 होत. दगड मारून पाडू शकता फक्त 2-3 आंबे. हे बघा हयात.
आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच व्हिडिओ रेग्युलर बुक गावतील करूया.